समास 10 चराचर निरूपण. याही समासात मूळ पुरुष, मूळ प्रकृती याविषयी सांगितले आहे. ब्रह्मांडाचे 4 देह तसेच मूळ मायेची स्त्रीलिंगी नावे, ईश्वराची पुल्लिंगी नावे, शिवाय नपुसक नावे सांगतानाचे त्यांच्या भाषेचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. तरी केवळ नावातच गुंतून न राहता माणसाने अंतरात्म्याचे व्यापकपण जाणून घ्यावे, आपल्या ध्येयाचा विसर पडू देऊ नये. स्वतःचे सत्यस्वरूप जाणणे हेच पुण्य आणि माया हेच पाप, अशा पापपुण्याच्या व्याख्या समजावून घ्याव्यात. नसता पापाने बनलेल्या शरीराला, म्हणजेच पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराला, जो सहसा आपण विषय सुखासाठीच वापरतो, त्याला कितीही वरवर शुद्ध आणि स्वच्छ केले तरी तो होणार नाही. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय राहू नये. आणि ज्यांना ज्ञानाची खरी तळमळ आहे अशा लोकांसाठी स्वतः रामरायाची प्रार्थना करून श्री दासबोधाचा पूर्वार्ध संपवला आहे. श्रीराम गगना सारिखे ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. त्यास परमात्मा म्हणती, आणिक नामे नेणो किती, तरी ते जाणिजे आदिअंती, जैसे तैसे. जैसा गगनी चालिला पवन, तैसे निश्चळी जाले चळण, इच्छा स्फूर्ती लक्षण स्फुरण रूप. अहमपणे जाणीव झाली, तेची मूळ प्रकृती बोलिली, महाकारण काया रचली ब्रह्मांडीची. महामाया मूळ प्रकृती, कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते स्थूळ. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमये, ईश्वर तनु चतुष्टये, म्हणून हे बोलणे होये, जाणीव मूळ माया. परमात्मा परमेश्वरू, परेश ज्ञान घन ईश्वरू, जगदीश जगदात्मा जगदेश्वरू, पुरुष नामे. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, द्रष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा, देही कूटस्थ बोलिजे. गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, सर्व लोकांचे अंतर, तो सर्वांतरात्मा बोलिजे. गुप्तवल्ली पाल्हाळली, तिची पुरुष नामे घेतली, आता स्त्री नामे ऐकिली, पाहिजे श्रोती. मूळ माया जगदेश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी. अंतर्हेतू अंतरकळा, मौन्यगर्भ जाणीव कळा, चपळ जगज्योती जीवन कळा, परा पश्यन्ती मध्यमा. युक्तिबुद्धी मतिधारणा, सावधानता नाना चाळणा, भूत भविष्य वर्तमाना, उकलून दावी. शांती क्षमा विरक्ती भक्ती, अध्यात्म विद्या सायोज्य मुक्ती, विचारणा सहज स्थिती, चयेचेनी. पूर्वी पुरुष नामे बोलिली, उपरी स्त्री नामे निरोपिली, आता नपुषक नामे ऐकिली, पाहिजे चंचळाची. जाणणे अंतःकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित, येते जाते सुचित, होऊन पहा. मी पण तू पण जाणपण, ज्ञातेपण सर्वज्ञपण, जीवपण शिवपण ईश्वरपण, अलिप्तपण बोलिजे. ऐसी नामे उदंड असती, परी ते एकची जगज्योती, विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा.
तो अंतरात्मा आहे कैसा, प्रस्तुत ओळखाना आमासा. नाना प्रकारींचा तमासा येथेची आहे. तो कळतो परी दिसेना, प्रचित येते परी भासेना. शरीरी असे परी बसेना, एके ठाई. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो, तो त्या सारिखाच होतो. वायोहुनी विशेषतो चंचल विषयी. कित्येक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे. किती एक ते ओळखे मने करुनी. श्रोत्री बैसोन शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिये वास घेतो. त्वचे इंद्रिये जाणतो, शीतोष्णादिक. ऐशा जाणे अंतरकळा, सकळामध्ये परी निराळा. पाहता त्याची अगाध लीला, तोची जाणे. तो चालवी सकळ देहासी, करून अकर्ता म्हणती त्यासी. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कूटस्थ बोलिजे. दोन्ही पुरुष लोकी असती, क्षराक्षर बोलिजेती. सर्व भूतेक्षर म्हणती, अक्षर कूटस्थ बोलिजे. उत्तम पुरुष तो आणिक, निष्प्रपंच निष्कळंक. निरंजन परमात्मा एक, निर्विकारी. चारी देह निरसावे, साधके देहातीत व्हावे. देहातीत होता जाणावे, अनन्य भक्त. देह मात्र निरसुनी गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला. निर्विकारी विकाराला ठाव नाही. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण. येथे निरोपिले पाप पुण्य, रूपे सहित. दृश्य पाप ओसरले, पुण्य परब्रह्म उरले. अनन्य होताच झाले, नामातीत. आपण वस्तू स्वतः सिद्ध, तेथे नाही देह संबंध. पापराशी होती दग्ध, येणे प्रकारे. पापाचे वळले शरीर, पापची घडे तदनंतर. अंतरी रोग, वरी उपचार काय करी. नाना मृत्तिकेने घासिले, अथवा तप्त मुद्रेने लासिले. जरी हे वरी तासिले, तरी शुद्ध नव्हे. वेश वरी केला, परी अंतरी दोष भरला. त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. दुष्टपातकाची बाधा निरसोन गेली. या प्रचितीच्या गोष्टी, प्रचित पहावी आत्मदृष्टी. प्रचिती वेगळे कष्टी, होऊच नये. आगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो. रघुनाथ कृपेने राहो, प्रत्यय निश्चयाचा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चळाचळ निरूपण नाम समास 10वा. श्रीराम. दशक 10वा समाप्त. श्री दासबोधाचा पूर्वार्ध येथे संपला.